अमेरिकेमध्ये हजारो निदर्शकांनी हँड्स ऑफ प्रोटेस्ट या नावानं रस्त्यावरून उतरून राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प प्रशासन आणि एलॉन मस्क यांच्या धोरणांचा तीव्र निषेध नोंदवल्याचं बघायला मिळालं। अलीकडच्या खरंतर काळात ट्रम्प प्रशासनाविरोधात हे सर्वात मोठं देशव्यापी निदर्शन होतं। देशभरातून जवळपास 1200हून अधिक ठिकाणी निषेध रॅली काढण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे। या रॅलीमध्ये 150हून अधिक संघटनांनी भाग घेतला, ज्यात नागरी हक्क गट, कामगार संघटना, LGBTQ कार्यकर्ते, दिग्गज आणि निवडणूक कार्यकर्ते यांचा समावेश होता। आपल्या गरजेच्या 85% वस्तू हा आयात करतो। ह्या वस्तू प्रामुख्याने चायना, कॅनडा, मेक्सिको आणि भारत या देशांकडून आयात केल्या जातात। पण त्यांच्याच विरुद्ध जर एवढी मोठी आयात शुल्क लावणार असतील तर त्याचा परिणाम हा अमेरिकन जनतेवरती होणार आहे। अमेरिकेतली महागाई वाढणार आहे। जी महागाई सध्या 2% खाली आहे ती 4% जाईल। सर्वसामान्य नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा हा अमेरिकेमध्ये भासू शकतो। अमेरिकेमध्ये अंड्यांची टंचाई मोठ्या प्रमाणावरती निर्माण झालेली आहे। येत्या काळामध्ये अनेक अन्नधान्यांपासून तर भाजीपाल्यांपर्यंत अशा अनेक गोष्टींचा तुटवडा हा निर्माण होऊ शकतो। त्यामुळे स्वाभाविकपणे जनता रस्त्यावरती आली आणि तिने डोनाल्ड ट्रम्प आणि एलॉन मस्क यांच्या विरोधामध्ये घोषणा द्यायला सुरुवात केली आहे।